जेवण. नमस्कार, मी प्रवचनकार दागिनी दामले. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण काय करू, ह्या जो बॉक्स आहे कॉमेंट्स बॉक्स त्याच्यामध्ये तुमची मतं टाका आणि सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. आज आपण श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाने काय, त्याला कोणते महिने महत्त्वाचे आहेत, काय तो करतो हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं थोडक्यात मी सांगणार आहे. संबंध झाडांशीच आहे, वृक्ष, ते आज आपण पाहणार आहोत. बृहत्साम तथा साम्याम गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षं अमृतानां कुसुमाकरो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की महिना कोणता आहे माझा गायत्री छंदामध्ये, तर वेदांमध्ये गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदामध्ये गायत्री. त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि तू वसंत ऋतूतील मी वसंत ऋतू आहे, अशी 2 महिने मी आहे, म्हणजे मी स्वतः आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतायत. आणि नंतर मग ते अनेक गोष्टी आपल्या खुलवून सांगतायत की त्यामध्ये काय होतं त्याचं मी आता तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे. सर्वप्रथम त्याने भगवान गीतेतील 10वा अध्याय आहे आणि ओवी 35वी पान क्रमांक 269 प्रत्यक्ष भगवान काय सांगतायत ते मी आता तुम्हाला सांगितलं. भगवंताने आदिमाया प्रणवरूपिणी आणि परांबिका आदिमाया आणि जगज्जननी देवी भगवती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगितल्यामुळे त्याने काय निर्माण केलं, सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, त्यात सगळं रंगकाम करण्याचं काम भगवंत विष्णूने केलं आणि जे नको ते टाकून देण्याचं काम महादेवाने केलेलं आहे. आपल्याला हे सगळं माहितीच आहे. तर या अशा पद्धतीने या भगवान विष्णूने आपलं कितीतरी महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते आपण नेहमी वाचतच असतो. आपल्याला भगवद्गीता माहिती आहे, त्याच्यानंतर सगळं काही माहिती आहे, आपण वाचतो, लिहितो, करतो. तर या पद्धतीने विष्णू सहस्रनामसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. छोटं व्यंकटेश स्तोत्र आहे, ते सुद्धा इतकं मोलाचं आहे. आपण काय करतो आहे ते आजकाल म्हणजे मला बोलायचा अधिकार नाही, पण आपण तिकडे सकळ सगळेजणं कदाचित दुर्लक्ष करीत असो, कदाचित मी म्हणते नक्की नाही, पण थोडंसं जरी आपण वाचलं त्याचं तरी आपल्या ज्ञानात, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये आणि आपलं विशाल मन होण्यासाठी खूप उपयोग होतो. लहानपणी आम्ही हे सगळं केलेलं आहे. तुम्ही म्हणा तुम्ही लहानपणचं, म्हणजे खरोखरच आमचं साने गुरुजींचं गाव पारगड हे माझं गाव आणि आम्ही इतक्या सगळ्या मैत्रिणी जीवाभावाच्या होतो. एका वर्गात आम्ही जवळजवळ 35 मुलं होतो. 35 मुलं आम्ही सगळी एकोप्याने नांदत होतो आणि इतकं आम्ही छान जीवन जगलो तिकडे. त्यामुळे अजूनही तिथली आठवण आली ना की असं वाटतं की पुन्हा ते दिवस यावे, पण ते शक्य नाही आहे. कारण आता आम्ही 82-81 वर्षाची सगळी मंडळी झालेलं काही आहेत, काही नाही, तर खूप वाईट वाटतं. पण तरीसुद्धा मी सांगते की आपण जर असं केलं तर खरोखरी जी जगज्जननी आणि दुसरी म्हणजे परांबिका या देवीने या तिघांना, म्हणजे तिची मुलं होती, त्यांना मार्गदर्शन करू आपल्यासाठी ही सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीमध्ये इतकं काही भरलेलं आहे आपण जर विचार करायला गेलो तर. पण आपण त्याचा विचार केला तर निर्मिती केलेली आहे सृष्टीची असं ते सगळं आपल्याला सांगतायत. आणि वेदांमध्ये ते सांगतायत, वेदांमध्ये मी बृहत्साम आहे आणि छंदामध्ये गायत्री छंद आहे, हेही ते स्वतः सांगतायत भगवान श्रीकृष्ण. त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे. माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव निसर्गाच्या सानिध्यात होतो. त्या दिवसापासून हा वसंत ऋतू सुरू होतो. वसंत ऋतू म्हणजे फक्त सुंदर पानं, फुलं, सुवास, फळं आणि सगळीकडे हिरवंगार झालेलं असं वन,
किती प्रकारची फळं असतील तुम्हाला सांगते. आता त्याचाच आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. सतत सुंदर दिसणारा भासणारा निसर्ग वसंत ऋतूत 16 कलांनी फुलून दिसतो. वसंत ऋतूत अतिशय सुंदर व मनोहर चित्रण केले जाते. भगवंताचा आवडता ऋतू म्हणून याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. वसंत राजा आला म्हणजे वसंत ऋतू आला आणि चला चला त्याला हसवू चला, रिझवू चला आणि आपण आनंदाने गाऊ चला, नाचू चला, फेर धरुनी हसू चला असे आपण लहानपणी सगळे गोल गोल फिरून म्हणायचो. आता शिरशिरी कमी होते थंडीची आणि गंधयुक्त तरीही असे वारे वाहू लागतात. पिवळी तांबूस हिरवी पाने, झुकली फांदी लिंबोणीने. किती प्रकारचे वृक्ष आणि काय म्हणजे आपण जर जंगलात फिरायला गेलो ना, आपल्या इथे आपल्या कुंडीत झाड आहे, तुळस असेल एखादी किंवा काय, पण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर आपल्याला कितीतरी वनस्पती वृक्ष आणि ती सगळं आपल्याला काहीतरी देणारी. आता मी आत्तापर्यंत खूपशा काही वनस्पती सांगितल्यात. अजून मला पुष्कळ वनस्पतींचा मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तसं मला तुमच्या बॉक्स पेटीमध्ये टाका, तर मी अजूनही कितीतरी वनस्पती औषधी आहेत त्या सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. जांभळाच्या पायघड्या पडतात. आता जांभळ्या सीझनमध्ये येतात. जांभूळ इतकं गुणकारी आहे, डायबिटीसवरती अतिशय सुंदर जांभूळ आहे. ते जांभूळ पण इतकं नाजूक असतं की खाली पडलं की फुटतं. मला आठवतं आहे आम्ही एकदा, माझा मुलगा टाटामध्ये मोठ्या पोस्टवरती होता, तो लोणावळ्याला खूप वेळा जायला लागायचं. त्याच्याबरोबर मग आईला मला म्हणायचं, आई बाबांना तुम्ही पण चला. मग आम्ही दोघंजण जायचो. तिथे कितीतरी जांभळाची झाडं, असा खाली निळा निळाचा पट्टा पडलेला असायचा. कसली ती जांभळं पायाखाली तुडवून नंतर मग एका माणसाने आमच्यातल्या सांगितलं की तुम्ही याच्यावरती धोतर का नाही पसरव ठेवत. 4 काड्या बांधायच्या काठ्या, त्याच्यावरती धोतर असं पसरायचं, जमिनीवर नव्हे वरती असं. त्याच्यावर फळं पडली तर अख्खी फळं तुम्हाला मिळतील. आणि ते त्यांना पटलं आणि नंतर त्याने जांभळाचं कितीतरी प्रकाराने औषधं तयार करायला सुरुवात केली. म्हणजे कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करायला लागतं, ते मला अजून आठवत आहे. तर त्याच्या पायघड्या, काटे सावरीची, लाल रंगाची मोकळी फुले, काटे सावरीला वसंतातील लांबण रूपात अगदी पानांचे बहार केलेले असतात. लांब लांब पानं, कितीतरी सावरीची फुलं आणि अतिशय सुंदर रंगीबेरंगी निष्पर्ण तशी शोभिवंत सावर. वसंताची लालीच जणू काही ती सोन पिवळ्या रंगाचे घोस, एक एक दागिना अंगावर चढवावा तशी सुंदर झाडं ती दिसायची. आता पिवळी पिवळी हळद लागली अशी वसंताने केलेली किमया असे अतिशय बहारदार वृक्ष आपल्या प्रांगणातच असतात. बहावा, त्याचं एक नाव बहावा आहे. पिवळी पिवळीशी फुलं कित्येक ठिकाणी अशी ती फुललेली असतात आणि त्याचे झुपकेच्या झुपके असतात आणि ते कधीतरी ती फुलं खाली पडतात. बहावा इतके सुंदर झाड आहे की त्याचा सुगंधही चांगला येतो. कदंब वृक्ष आपल्याला माहितीच आहे. कदंब तरुला बांधून झोले ते गाणं माहिती आहे. त्याच्यापुढे पाहतो तर 10-12 फुलांच्या गुच्छाचे अशी एकत्र मोठा गुच्छ तयार होतो आणि एकच समुदायाचं फळ असतं. तितके भाग फळात दिसतात म्हणून त्याला 12 तोंडी म्हणजे 12 फुलं असतात म्हणून त्याला 12 तोंडी असं म्हणतात. आणि ही वसंताच्या साजशृंगाराचे महत्त्व सगळीकडे ठरलेलं आहे. आता ही रंगकर्मी, राजशृंगारातलं ठळक रंगकर्मी, पोपटाच्या चोचीचासारखा फुलांच्या पाकळीचा भासणारा अतिशय वृक्ष राजशृंगार. अनेक प्रकारची फळे, रानमेवा, जांभळे, बोकरो, बोरो, त्याच्यानंतर करवंदाची झाडं काटेरी. करवंदाच्या सगळीकडे जाळ्याच्या जाळ्या असतात आणि वरती पांढरी फुलं आणि त्याला येणारी ती करवंद तयार होत असताना हिरवी असतात. तयार झाली की पिकलेल्या फळाची जांभळासारखी होतात आणि ही करवंद अतिशय खायला सुंदर असतात, औषधी असतात. ह्या करवंदाची झाडं
आणि फळं कधी गेलात तरी ह्या ऋतूमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात पितो. या ऋतूतच वसंत ऋतू पाऊस पडेपर्यंत मात्र असतात ती, आणि सुंदर अशी ती आम्ही लहानपणी वाळवायचो मीठ लावून, आणि मग पावसाळ्यामध्ये अभ्यास करताना ती खायची एकीकडे. जांभळं म्हणा, हे सगळ्या प्रकारची अशी वनस्पती यांचा आपण छानपैकी वापर केला तर ती आपण 4 महिनेसुद्धा टिकवून ठेवतो. ती करवंद, तर करवंदाच्या जाळ्या असतात. आता आपण आता म्हटलं की चैत्र महिना हा वसंत ऋतूंचा म्हणजे श्रीकृष्णाचाच महिना. आणि तो कृष्ण म्हणतो की 2 महिने माझे आहेत, मार्गशीर्ष महिना आणि वसंत हा माझा ऋतू, त्यातच मी जन्माला आलेला आहे आणि तेच माझं सर्वस्व आहे. इतकं तो मनपूर्वक आणि बहाररित्या सांगतोय, जे तो सुद्धा वसंत ऋतूत किती रमलेला आहे. तरी जांभळा ही अशी फुलं असतात करवंदाची, त्याची झाडं टोकरी येतात. मग काय, चैत्र आणि वैशाखामध्ये सगळीकडे हळद कुंकू करण्याचा सीझनच असतो. गावामध्ये तर एकेका दिवशी 4-4 घरी हळद कुंकू असायचं. आणि आम्ही तेव्हा अगदी लहान लहान होतो, पण आईला आणि सगळ्यांना बोलावलेलं असलं की आम्ही आपल्या त्यांच्याबरोबर जायचो. आणि सगळ्यात तुम्हाला गंमत सांगते की जायचं म्हणजे नटून थटून, पण नटायचं म्हणजे काय, एक फ्रॉक किंवा परकर पोलका असायचं आम्हाला. कारण तेव्हा काही तिकडे एवढी नटाथटायची काही एवढी आणि परिस्थिती पण एकी कुणाची प्रमाणातच असायची. मग आम्ही वेणीला काय लावत असो सांगा बरं, या पिना रिबिने असं काय, केळीचे सोप माहिती आहे का, केळीच्या सोपाचा बारीक असा निमुळता दोरा काढायचा आणि त्याने वेणीला बांधून ती वेणी अशी गोल 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 करायची, दिसायची सुंदर. आणि ह्याची मोगऱ्याची फुलं मात्र एकेरी मोगरा तो मात्र खूप बहरायचा. मग त्याची फुलं काढून त्या वेणीवरती लावायची. म्हणजे कुठून तरी काहीतरी नटायचं, पण काही साधनं काही एवढी नव्हती. पण हे सगळं आम्हाला आनंदाने आम्ही स्वीकार केला होता. आणि सगळीच जणं तशी असल्यामुळे कोणीच कमी नाही आणि कोणीच जास्त नाही, सगळीच सारखी. असं खूप जीवन आनंदाने आम्ही जगलो आहे. म्हणजे मला जर तुम्ही कुठे प्रवचनाला बोलावलं ना तर मी कितीतरी गोष्टी अशा तुम्हाला सांगेन की त्या आपण अशा केल्या तरी आपण हे तसा आनंद त्यातनं लुटू. तर अशी ही वेली सोफा काढायचा तो केळीचा आणि त्याचं लावायचं आणि मोगऱ्याच्या फुलाची त्या सोफ्यामध्येच फुलं ओवायची. हां, दोरा सुई बी काय नाही, त्या तोवायच्या आणि लावायचं. आणि सगळ्या आम्ही आळीतल्या मुली एकत्र जमून सगळीकडे हळद कुंकवाला जायचो. जीवनाची इतकी मजा त्यावेळेला होती. आता काय आपलं सगळं कृत्रिमच असतं, हे लावा ते लावा, पिना आणा, आता तर फुलाच्या बाळा पण मिळतात, गजरे बिजरे सगळे रस्त्यावरती बसलेलेच असतात. काही करायला नको, घ्या आणि डोक्यात घाला. कष्ट नकोत, आनंद नकोत, वास नको, अत्तरवर माला की झालं असं आकार. तसंच आता फणस, आंबे किती प्रकारचे आंबे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या करवंदीची आम्ही रोपं अशी काढून द्यायचो झाड. आणि चैत्रातलं हळद कुंकू ज्या गावामध्ये कुणाकडे असेल, आणि लहानपणी काही कळायचं नाही ना, अक्कल कमीच होती. मग आम्ही काय करतो, काकू ही बघ करवंदाची ना एक फांदी आणली आहे, छान बहरलेली आहे, त्याला ना काटे पण भरपूर आहेत, आम्ही फुलं पण टोचून आणले, ती लाव ना तिथे. अपेक्षा काय की आम्हाला हरभऱ्याची डाळ, म्हणजे ती डाळ असते ना आंब्याची डाळ, पन्ह, ओटीभर, कारण ओटीभराला काय काय असायचं, हरभरे असायचे, शेंगदाणे, श्रीमंताकडे शेंगदाणे आणि गरीब त्यातले त्यांच्याकडे हरभरे, आणि असे ओटीभराला सवाष्ण्यांची. मग आम्हाला कोणीच काही द्यायचं नाही, मग आम्ही आपले बघायचो आम्हाला. मग काकूच्या लक्षात यायचं, मग आम्ही त्याच्यासाठी हे लावून द्यायचो. मंगळागौरीसुद्धा तिने जागाला बोलवावं म्हणून आम्ही फुलं, पाळं, फणं, पत्री सगळं त्यांना लावून द्यायचो. जिथे मंगळागौर असेल तिथे, कुणाकडे असे ना, पण आमचा नंबर पहिला आम्ही. आणि आमच्या गावात आमची एवढी एकी होती की कमालीच्या बाहेरची. आणि असं आम्ही इतकं छान जीवन जगलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं सांगावं, तुमच्या मुलांनीसुद्धा असं करावं, असं मला की तुम्ही करावं असंही मला वाटतं. तर असं हे हळदी कुंकू, त्याला फुलं लावायची आणि लावून द्यायची. आणि मग तिथे फ्लावर पाट, आपण आता पानांचे ह्याचे करतो ना, खोट्या पानांचे, फुलांचे, कागदाचे, तसे नाही. तिथे खरे
त्या करवंदाच्या झाडाला टोचून मोगऱ्याची फुलं आणि कोरणटाकीची फुलं, त्याच्या बिट्टीची फुलं, बिट्टी म्हणजे ज्याच्यापासून बिट्ट्या खेळतो, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण सागरगोट्यांसारख्या बिट्ट्याने आम्ही खेळायचो. बिट्ट्या म्हणजे अशा आकाराच्या असतात त्या झाडावरती फुल आलं की त्याच्या पाठी त्या बिट्ट्या येतात, त्याने आम्ही खेळायचो. आणि दगड गोल गोल आणि सागरगोटे. तर सागरगोट्याचं काल मी सांगितलं आहे, त्याची औषधं सांगणार आहे मी. तर अशा पद्धतीने ही अशी अनेक प्रकारची फुलं फळं आम्हीसुद्धा त्या सगळ्या भगवान विष्णूंनी सांगितलेल्या सगळ्या फुलाफळांचा आनंद घेत होतो त्या लहानपणच्या काळामध्ये. आत्ता मला वाटतं की ते भगवान विष्णूंनी सांगितलेले, आम्हाला वाटायचं का आली फळं काढा. अशा ह्या सगळ्या सौंदर्यामध्ये एवढी सृष्टी नटलेली बहरलेली, आणि आम्हाला कुठेही फिरायला म्हणजे रानावनात फिरायला भीती नव्हती आणि कुठे अडवणूक नव्हती. आमचा ग्रुप होता सगळा 10-12 जणांचा, आणि आम्ही असे सगळीकडे फिरायचो. आणि करवंद काढायची ती खायची, जांभळं काढायची ती खायची, बोकळं काढायची ती खायची, हे सगळं करायचं आणि मजा मारायची. आता मऊ मुलाचा मोगरा, जाई जुई ती सगळी देवांना फुलं द्यायची. मधुमालती, गुलाब, कितीतरी प्रकारची फुलं, गोकर्ण, घाणेरी, मधुमालती, पांढरा चाफा, लाल चाफा. कोकण प्रांतात तर कितीतरी अशी फुलं रंगाची निसर्गाची उधळण करीत होती. आणि जाडी बाहेर ठिपके असणारी आकाराची पानं, त्या पानावरती ठिपके. मग ते फ्लावर पॉट करायचे. फ्लावर पॉट कशाने करायचे? झाडू होते ना, ते हिरकूट काढायचे. ते हिरकूटसुद्धा पोफळीच्या आणि नारळाच्या झावळ्यांचेच बनवलेले, ते करायचे. आणि ते हिरकूट काढायचे, टोचायचे आणि फुलं पानं बनवायची. आणि जोडीला ठिपके तरी पानं चिकटवायची. अशी सगळी पानं फुलं म्हणजे ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण या चैत्र महिन्याचं वर्णन करतायत ते आम्ही तसं अनुभवलं आहे आणि आम्ही तसं सगळं केलेलं आहे. आता फणस 2 प्रकारचे, कापा आणि बरका. कापा फणस खायला चांगला, बरका फणस इतका काही गोड नसतो, पण मग त्याचं सांदणं बिंदणं काहीतरी करायचे. सगळ्या प्रकारचे आंबे, सगळ्या प्रकारची फळं फुलं, आणि त्या झाडांना मात्र आम्ही कधी उपद्रव केला नाही. कारण ती झाडं आपल्याला एवढं देत आहेत. आम्हाला घरात बजावलेलं असायचं, झाडांच्या फांद्या तोडायच्या नाही. तुम्ही बारीक त्या ह्याच्यासाठी काढा, पण सगळं झाड नेस्तनाभूत नाही करायचं. आणि आम्ही आधी तसं केलं नाही, कारण झाडांना आम्ही कधी दुखावलं नाही. एखादी फांदी काढली, पण एखादीच काढली तरी पण ती वाकडी तिकडी झालेली, अशा पद्धतीने आम्ही ही सगळी कामं केलेली आहेत. निसर्गाची उधळण न हात लावताना आम्ही अशा आमचा आनंद लुटलेला आहे. आणि अशा पद्धतीने या श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे हा निसर्ग तो जसा पाहत होता तसाच आम्हीसुद्धा लहानपणी अनुभवलेला आहे. किती प्रकारची फुलं आणि किती प्रकारची फळं ही आम्ही स्वतः खाल्लेत, अनुभवलेत. आता एक कुसरी नावाचं असं चिकूसारखं एक कुसरी नावाचं फळ, मोठं झाड, त्या कुसरीची फळं पडायला लागली की चिकूसारखी ती फोडायची, त्याला मीठ लावायचं आणि ती वाळवायची. आणि पावसाळ्यामध्ये अभ्यास करीत असताना ती एकीकडे खायची. कुसरीच म्हणायचं त्याला, कुसरीची आंबोशी घालायची, आंब्यांची घालतो तशी. हे सगळे धंदे आम्ही लहानपणी केलेले आहेत. आईकडे फक्त मीठ घ्यायचं आईकडून, बाकी ती म्हणायची तुम्हाला काय करायचं ते करा, कराल ते चांगलं करा आणि मला एकदा दाखवा, एवढी मात्र तिची ऑर्डर असायची आणि ती आम्ही आज्ञा पाळायचो. असं हे लहानपण आमचं इतकं छान गेलेलं आहे ना, खरंच सांगते की अजूनही आठवण आली ना तरी असं वाटतं की पुन्हा एकदा लहान व्हावं आणि ते सगळं अनुभवावं असं कधीतरी वाटतं. आणि हे सगळं करीत असताना कधी आम्ही कुणाला दुखावलं नाही, कुणाचा मार खाल्ला नाही, ओरडा खाल्ला नाही, आगाऊपणा केला नाही. आणि सगळ्यांना मदत, कुणाकडे मंगळागौरातली पत्री काढून द्या, पत्री काढा, फुलं काढा. ती एक हाताच्या बोटासारखी ह्याची फुलं येतात बघा, गौरीची फुलं म्हणतात त्याला. गौरीमध्ये अशी फुलं झाडाला रान फुलं असतात, ती गाई गुरं चरवायला येतात ना,
त्या गुराख्यांनाच आम्हाला फुलं द्या ना काका काढून, मग ते द्यायचे काढून, मग ती त्यांच्याकडे नेऊन द्यायची. अपेक्षा काय, त्याने आपल्याला जागायला बोलवावं. पण मोठ्याल्या बायकाला जागायच्या आम्हाला कुणीच बोलवायचं नाही. आम्ही लिंबू मिरची, मग आम्ही काकूला सांगायचो, काकू आम्हाला फराळाला बोलू नको, पण आम्हाला जागायला बोलव. तर म्हणाली, पोरीनो मी तुम्हाला फराळाला पण बोलेल आणि जागायला पण. आपले अंगण मोठं आहे, माझघर मोठं आहे, सगळ्यांनी तुम्ही या. आणि मी वर्गातल्या सगळ्या मुली तिकडे जायचो, झिम्मा फुगड्या काय काय खेळायचो, मस्त मजा मारायचो. पण आम्हाला कधी आमचा अवहेल केला नाही, येऊ नका असं कधीच सांगितलं नाही. असं आम्ही जीवनामध्ये आनंद लुटलेला आहे. तो हा श्रीकृष्णाचा कोणता महिना, चैत्र महिना. चैत्र महिन्यातलं काय होतं त्याचं, तर साज शृंगार करून सगळीकडे, म्हणजे ते म्हणतात ना मार्गशीर्ष, आपला हा मार्गशीर्ष माझा महिना आणि वसंत हा माझा ऋतू. प्रत्यक्ष भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे आणि आम्ही ते लहानपणी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मला इतका आनंद झालेला आहे. म्हणून आपण म्हणतो ना, वसंत राजा आला, चला चला त्याला हसवू, रिझवू झाला. थंडीची शरीशरी कमी होते आणि गंधयुक्त तरीही वारे कसे उष्ण मंद वारे वाहतात आणि ही सगळी झाडं झुडपं आनंदाने डोलत असतात. आम्ही त्यांचा खूप आस्वाद घेत असतो. आणि अशा या पद्धतीने हा वसंत ऋतू म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा ऋतू तुम्ही अनुभवा, पण झाडाझुडपांना मात्र त्रास देऊ नका. आणि इथपासूनच पाडवा, गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने नवीन युगाचा आरंभ केला, म्हणून या दिवसाला युगादी म्हणजे युगाचा आद्य असे संबोधण्यात येते. तसेच जीवसृष्टी निर्माण करण्याआधी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी जी निर्मिती केली, ईश्वरीची आद्यशक्ती महामाया, आई परांबिका, आदिमाया, प्रणवरूपिणी हिच्या चरणी नतमस्तक होऊया. आणि आपण फुलांचा आणि फळांचा आस्वाद घ्यायचा आहे थोडासा. आणि आता फुलंसुद्धा आपल्याला काय सांगतायत ते बघा. फुलाने आपल्याला संदेश दिला आहे, तो खरंच मजेशीर संदेश आहे. गुलाब काय सांगतो, गुलाब सांगतो येता जाता रडायचं नसतं, येता जाता रडायचं नसतं, कष्टात सुद्धा हसायचं असतं. काटे लागतात ना, काट्यात सुद्धा हसायचं असतं. रातराणी काय सांगते, अंधारात लपायचं नसतं, काळोखातही फुलून वसुंधरा सुगंधित करायची असते. कारण रातराणी रात्री उगवते ना, म्हणून अंधारात लपायचं नसतं, तिथे सुद्धा आपण सगळ्यांना सुगंध द्यायचा असं रातराणी सांगते. फुलून सुगंध द्यायचा. पारिजात काय म्हणतो, पहाटेच्या थंडीत कुडकुडायचे नसते, कळ्यांची फुले होऊन हसत हसत उठायचं असतं. कारण ह्याची पारिजातकाची फुलं पहाटे पहाटे अगदी अशी फुलतात, आधी कळेच असतात. सदाफुली म्हणते सारखं सारखं रुसायचं नसतं, आपण हसत हसत इतरांना हसवायचं असतं. बकुळीची फुले म्हणतात सावळ्या रंगानं हिरमुसायचं नसतं, गंधांच्या वासाने सर्वांना खूप काळ हसवायचं असतं. चाफा म्हणतो सोने चांदी या चोरांच्या वाटा, ऐका नीट, सोने चांदी या चोरांच्या वाटा, पण सोनचाफा हिरवा चाफा भरपूर खुशाल लुटा. सोनचाफा हिरवा चाफा भरपूर खुशाल लुटा, तिथे चोरांचा काही प्रश्न येत नाही. मोगरा म्हणतो स्वतःचा बडेजाव सांगायचा जातो, सद्गुणांचा सुगंध आधीच आसमंतात पसरलेला असतो. कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायचं नसते, संकटांना त्यात बुडवून आपण मात्र डुलायचे असते. अशी सगळी फुलं, फळं, पानंसुद्धा, केळीची पानं तर केवढेली त्यावेळी येतात. सगळ्या प्रकारच्या झाडांची पानं पण मोठी. फणसाचं नाव राहिलं आपलं, कापा फणस, बरका फणस, गोड फणस, इतकं आपण त्या फणसांचं किती काय करत असतो. आणि आनंदाने फळं आपण खातो, मजा मारतो. आणि माझं म्हणायचं आहे की आपण सगळ्यांनी आपल्या मुलाबाळांनी सुद्धा या सगळ्या फुलांचा या चैत्र महिन्यामध्ये आस्वाद घ्यावा, म्हणून मी हा व्हिडिओ आज सगळ्यांच्या समोर केलेला आहे. तो तुम्ही बघा, मुलांना समजून सांगा आणि जा कुठेतरी, जास्त जंगलात जाऊ नका, प्रामाणिकपणे करा काय ते.
जास्त जाऊन कुठे काही मोडतोड झोड होऊन देऊ नका. पण आपल्या गावाला गेलात तरी तिथे सुद्धा सगळं आहे. तर अशा पद्धतीने मी हा तुम्हाला व्हिडिओ मुद्दाम सांगितला आहे. उद्याला पुढे वनस्पतीकडे जाऊया. आणि अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही सगळ्या मुलांना समजावून सांगा की फुलं, पाळं, फणं, कशी फळं, फुलंसुद्धा कसं त्यांना सांभाळायचं असतं ह्याचा मुलांना समजून सांगा. आणि सगळ्यांना मी एकच विनंती करते की असे जे व्हिडिओ आहेत ते पहा आणि दुसऱ्याला पण सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं काय मतं असली ती मला सांगितली तर मला जरा बरं वाटेल, एवढंच सांगते. आणि हा आजचा आपला व्हिडिओ इथे समाप्त झाला आहे असं मी तुम्हाला विनंती करून सांगते. आणि आजचा हा आशीर्वाद फुलांचा आणि फळांचा.